आज मी केला आहे मशरूम फ्राईड राईस. आहे की नाही एकदम मस्तपैकी टेम्पटिंग. आणि बघा किती मस्त सुट्टा सुट्टा झालेला आहे. एक एक शीत आणि शीत मस्त मोकळं झालेलं आहे. अगदी चायनीज सेंटरमध्ये मिळतो तसा. यामध्ये मी अजिनोमोटो वापरलेला नाही आहे किंवा विकतचा चायनीज मसाला पण वापरलेला नाही आहे. तर घरच्या घरी हा मस्त भरपूर भाज्या घालून, शिवाय त्याच्यामध्ये आपण मशरूम पण घातलेले आहेत जे खूप पौष्टिक आहे, असा हा भात केलेला आहे. मुलं जर भाज्या खात नसतील तर असा भात करून भरपूर भाज्या त्यांच्या पोटात घालू शकतो आपण. तर मग करूया सुरुवात. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इतर रेसिपीज बघून घ्या. तर फ्राईड राईससाठी बघा ह्या भाज्या घेतलेल्या आहेत. मशरूम घेतलेले आहेत मी, कोबी, सिमला मिरची, फरसबी, पांढरा कांदा, लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या. सर्वात आधी आपल्याला भात करून घ्यायचा आहे. तर इकडे मी मोठा पेला तांदूळ अर्धा ते पाऊण तास पाण्यामध्ये सोक करून ठेवले होते आणि आता हे आपण गॅसवर चढवलेलं आहे. भाताला चांगली उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये मीठ पण घातलेलं आहे. भात पूर्ण शिजल्यानंतर हे जास्तीचं जे पाणी आहे ते चाळणीने काढून टाकायचं आणि भात असा छान मोकळा मोकळा झाला पाहिजे. ताटामध्ये किंवा परातीमध्ये उपसून ठेवा, म्हणजे तो छान सुट्टा होतो. याच्यासाठी मी दिल्ली राईस वापरलेला आहे. तो त्याचा दाणा लांब असतो आणि भात छान होतो. घेतलेल्या सर्व भाज्या मी अशा उभ्या चिरून ठेवलेल्या आहेत. या बघा. आणि मिरची पण मी अशी चिरलेली आहे. मिरची थोडी जास्त घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडी मिरची आणि चिली सॉस असं वापर करू शकता. तर आता सर्वप्रथम मी कढई ठेवले, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि हे जे चिरलेले सगळे मशरूम होते ते आपण थोडेसे याच्यामध्ये परतून घ्यायचे. आता थोड्या वेळाने त्याला पाणी सुटेल, कारण मशरूममध्ये भरपूर पाणी असतं. तर हे पाणी सुटेल, ते पाणी पण आता गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आणि सगळं आटवून घ्यायचं. हे बघा, आता हे पाणी पण सगळं आटलेलं आहे. आता खाली थोडंसं तेल आहे, त्याच्या तेलामध्येच मशरूम मी अजून थोडा वेळ 1 ते 2 मिनटं परतवते, थोडेसे लालसर करवते आणि थोडंसं मीठ पण आता मी घालणार आहे त्याच्यावर आणि नंतर हे मशरूम काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आता याच पॅनमध्ये अजून थोडंसं तेल मी ॲड केलेलं आहे. शक्यतो तुम्ही लोखंडाची कढई वापरा, त्याच्यामध्ये फ्राईड राईस खूप छान होतो. आता हे तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम मिरची, लसूण आणि आल्याचे जे आपण तुकडे करून ठेवले होते ते घालूया. गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची आणि आपल्याला एकसारखा कालता असा चालवत ठेवायचा आणि हाय फ्लेमवरच पूर्ण हा भात करायचा, म्हणजे भाताला छान टेस्ट येते. आता मी याच्यामध्ये फरसबी टाकलेली आहे. एक अर्धा मिनिटभर ती परतवणार. त्याच्यानंतर दुसऱ्या भाज्या म्हणजे आपण घालतो आहे कांदा, सिमला मिरची आणि सर्वात शेवटी घालूया कोबी. सर्व भाज्या 1 ते 1.5 मिनटंच आपल्याला हाय फ्लेमवर परतवायच्यात, कारण आपल्याला भाज्या थोड्याशा कच्च्या ठेवायच्यात, म्हणजे भातामध्ये छान लागतात. आता याच्यामध्ये मी घालणार आहे सोया सॉस. हे बघा, 1.5 ते 2 चमचे सोया सॉस घालूया. याच्यामध्ये अगदी 1 छोटा चमचा शेजवान चटणी पण घालणार आहोत. आता यामध्ये आपण जो भात करून ठेवला होता तो घालायचा. भात पूर्ण थंड झाला पाहिजे. जर थोडा गरम असेल ना तर मग चिकट होतो फ्राईड राईस. किंवा याच्यामध्ये तुम्ही उरलेला आधीचा किंवा शिळा भात पण घालू शकता. आता हा भात पण हाय फ्लेमवर 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचा. आता भातामध्ये शिजताना मीठ घातलं होतं, सॉसेसमध्ये पण मीठ आहे. तर भाज्यांना जितकं मीठ लागेल त्याचा अंदाज घेऊन तेवढं थोडंसं वरतून मीठ घालायचं. अजून तिखटपणा आणण्यासाठी थोडी काळी मिरीची पावडर घालू शकता आणि पातीचा जो कांदा असतो त्याची हिरवी पात वरती कापून घातली तरी छान दिसतो भात, लागतो पण छान. आणि 1 चमचा वरतून व्हिनेगर टाकलं तरीही छान टेस्ट येते भाताला. तर आता हा असा आपला भात तयार झालेला आहे. फ्राय केलेले मशरूम मी घालून दिलेत. हा बघा, मस्त चायनीजच्या गाड्यांवर मिळतो ना तसा मस्त सुटसुटीत आणि तितकाच टेस्टी असा भात तयार झालेला आहे. आता यातल्या भाज्यांचं प्रमाण हे तुमच्या आवडीवर ठेवा. जितक्या जास्त भाज्या घालाल तितका भात छान होतो. तर हा मशरूम फ्राईड राईस तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.